नमस्कार. आज आपण बनवूया नान कटाई. त्याच्यासाठी मी दोन वाटी वनस्पती तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 वाटी जाडी साखर मिक्सरला वाटून घेतली. त्याच्यामध्ये 4 इलायची टाकूया आणि साखर वाटून घेऊया. मी 2 वाटी जाडी साखर वाटून घेतली आहे मिक्सरला. आता हे आपण वनस्पती तूप आपण फेटून घ्यायचं आहे. आता कलर चेंज होईपर्यंत फेटून घ्यायचा आहे. डाळल्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे. कलर चेंज झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पिठी साखर टाकूया आणि परत फेटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण पूर्ण हलकं होईपर्यंत फेटून घेऊया. साखर टाकलेलं हे आपलं मिश्रण एकदम फ्लफी होईपर्यंत मी फेटलं आहे. हे बघा हे पडत नाही आहे. हे आता आपलं झालं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 वाटी मैदा मी टाकला आहे ह्याच्यामध्ये आणि अर्धी वाटी रवा चाळून घ्यायचा आहे. याच्यात मी 2 चमचे बेसन टाकणार आहे चाळून. अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर आणि पाव चम्मच मी बेकिंग सोडा टाकत आहे याच्यात. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया. म्हणजे आपल्या नान कढाईला एकदम गावामध्ये पहिले नान कढाई बनवत होती तशी चव येईल. एकदम गावाकडची नान कढाई. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया चवीसाठी. आणि जेवढे आपण वनस्पती तूप आणि जाडी साखर वाटून घेतलेली तेवढं मिश्रण ते होतं. त्याच्यामध्ये मावेल एवढंच रवा, मैदा आणि थोडंसं बेसन टाकून हे मळून घ्यायचं आहे. आणि इलायची पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ. आता हे मळून घेऊया. आता मी एअर फ्रायर प्रीहीट करायला ठेवला आहे. आता आपण हे पीठ मळून झाले आहे. ह्याचे आपण नान कढाई बनवून घेऊया. हे आपण एअर फ्रायरला लावून घेऊया. एअर फ्रायर बंद करून आपण हे बेकिंग मोड 12 मिनिटासाठी लावू. 15 मिनिटासाठी. आपली गरमागरम नान कढाई तयार.